हाय, आजचा आपला विषय काय आहे की काही लोक कुठल्याही स्किन डिसीजमध्ये लवकर हील होतात आणि काही लेट होतात. तर काही लोकांना रिकव्हरी खूप फास्ट होते आणि काहीला का लेट होते. कारण हा प्रश्न खूपच कॉमन आहे. बरेच लोक विचारतात की तुमच्या दुसऱ्या पेशंटला जास्त फरक पडलाय 3 महिन्यात आणि मला का कमी पडलाय. तर ह्या गोष्टींकडे पेशंटनी लक्ष देणं ह्याच्यासाठी गरजेचं आहे की याच्यामध्ये काही गोष्टी पेशंटच्या हातात नाही आणि हो काही त्यांच्या हातात पण आहे. तर पहिला विषय आहे की जेनेटिक्स. तर जेनेटिक्समध्ये काही लोकांची इम्युनिटी खूप चांगली असते आणि त्याच्यामुळे त्यांना रिस्पॉन्स खूप फास्ट येतो आणि त्यांच्याकडे त्यांच्या बॉडीमध्ये जे बॉडीचा जो रिस्पॉन्स आहे की फाईट करायचं इन्फेक्शन किंवा कुठल्याही स्किन डिसीजसाठी, तर ते चांगल्या पद्धतीने त्यांच्या जेनेटिक्समध्ये असतं. दुसरी गोष्ट एज. जर तुमचं वय अगदी 10, 8, 12, 15 ह्या एजमध्ये जेव्हा मुलं मुली येतात ट्रीटमेंटसाठी, तर त्या एजमध्ये सगळे त्यांचे व्हायटल ऑर्गन्स पण खूप ॲक्टिव्ह असतात आणि त्यांच्या याच्यामध्ये वयानुसार ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस पण नसतो, एजिंग प्रोसेस नसते. तर त्याच्यामुळे त्यांची रिकव्हरी पण खूप फास्ट होते. त्याच्यानंतर तिसरं कारण काय आहे की जे लोक खूप फास्ट रिकवर होतात, तर न्यूट्रिशनल सप्लिमेंट. तर काही लोकांच्या आहारामध्ये न्यूट्रिशनल सप्लिमेंट खूप चांगल्या पद्धतीने ते घेत असतात आधीच, किंवा त्यांना तशी सवय असते की जसं आपण फॉर एक्झाम्पलच घ्यायचं झालं तर मग ड्रायफ्रुट्समध्ये आठवड्यातून 2दा ड्रायफ्रुट्स खाणं. त्याच्यामध्ये पण आपण जे पेंडखजूर म्हणतो ज्याच्यात मायक्रोन्यूट्रिएंट जास्त आहे अशी वस्तू खाणं, मोड आलेली कडधान्य घेणं आणि जेवणाच्या वेळा रेग्युलर ठेवणं. तर ते रोजचं ताजा आणि सकस आहार घेणं, ह्याच्यातून त्यांना न्यूट्रिशनल व्हॅल्यूज खूप चांगल्या मिळतात. त्याच्यामुळे त्यांच्या बॉडीची रिकव्हरीचा जो रेट आहे तो फास्ट असतो. काही लोकांचं न्यूट्रिशनमध्ये खूपच गडबड असते. ते जास्त जंक फूड खातात, त्यांना जिभेला आवडणारे पदार्थ जास्त खायचे असतात. तर मग अशा लोकांचं कसं असतं की ते जे आपण म्हणतो जिभेचे चोचले करतात, तर ते करायचं पण न्यूट्रिशनल व्हॅल्यू मिळणारे काहीही आहारामध्ये घ्यायचं नाही. असं जर त्यांनी केलं तर मग त्यांची रिकव्हरी स्लो होते. आता हे न्यूट्रिशन झालं आणि काही लोकांचं सायकोलॉजिकल चॅलेंजेस पण असतात की आता समजा पांढऱ्या डागासारखा आजार झालेला आहे. हा आजार झालेल्या लोकांमध्ये काही लोकांमध्ये पॉझिटिव्हिटी खूप असते की नाही मी आता दुरुस्त होणार आहे, मी डॉक्टरकडे जाते. त्यांनी माझा फोकस काय राहील की डॉक्टरने सांगितलेलं पथ्य, त्यांनी सांगितलं सन एक्सपोजर, मेडिसिन रेग्युलर घ्यायला पाहिजे, तर ते माझ्या रुटीनमध्ये मी कसं मॅनेज करेल ह्याच्याकडे असतो. काही लोक खूप जास्त विचार करतात, मग त्यांचं लक्ष कुठे असतं की हे मलाच का झालं, हे बरं होईल की नाही, मग मी तर आत्तापर्यंत 4 डॉक्टरकडे गेले, मग आता 5वा काय करणार आहे. जनरली हे नेचर आहे लोकांचं की अशा पद्धतीने जे विचार करतात आणि डाऊट्स घेतात, मग त्यांचं लक्ष त्या प्रोटोकॉलकडे नसतं की आपण कशा पद्धतीने लवकर बरं होऊ. त्याच्याऐवजी त्यांचे थॉट्समध्येच सगळे अडकलेलं असतं. तर अशा लोकांचं जे निगेटिव्हिटी असते त्या लोकांना हील व्हायला खूप त्रास होतो आणि खूप वेळ लागतो, कारण त्यांचा स्वतःवरही विश्वास नसतो आणि डॉक्टरवरही विश्वास नसतो. तर हे पण एक कारण असतं. आणि महत्त्वाचं अजून एक 5वं कारण आहे की स्लीप. मग हे सगळे विचार किंवा लाईफस्टाईल जर तुमची चांगली नसेल, तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज करत नसेल, तर स्लीप सोबत एक्सरसाइज पण गरजेची आहे. जेव्हा तुमचं शरीर थकतं तेव्हा तुम्हाला पटकन झोप येते पडल्या पडल्या. मग तुम्ही एक्सरसाइज, योगा, प्राणायाम ह्या गोष्टी जर करत असाल आणि हे जर करत असाल तर तुमचं माइंड पण हेल्दी राहतं, मग तुम्हाला झोप पण चांगली येते. तर जर अशा पद्धतीने तुम्ही केलं तर मग तुमची झोपही व्यवस्थित असेल तर तुमचं हिलिंग खूप चांगलं होतं. बॉडी हील करायचा जो प्रयत्न करते त्याला चांगली झोप खूप आवश्यक आहे. तर हे एक महत्त्वाचं आहे. ह्याच्यानंतर अजून स्ट्रेस जो आपण म्हणतो की हे 5वं कारण आहे की स्ट्रेस खूप घेत असेल. स्ट्रेस घ्यायचा म्हणजे उगीच घ्यायचा असे पण खूप प्रकार करतात लोक की मलाच का नाही, हे मलाच का आहे. आणि मग ह्या एवढे सगळे पेशंट तिथे बसले आहेत, ते तर चांगलेच सांगतात, ते तर चांगले होतात ते, पण मला काही वाटत नाही मला फरक आहे. म्हणजे फरक असेल तरीही विचार करायचं की हा काही तेवढा सॅटिस्फॅक्टरी फरक नाही आहे.
ते आपण म्हणतो ना बिरबल सारखे, की कोणती रेष मोठी आणि कोणती छोटी. ह्याच्यामध्ये गुंतलेले जे लोक असतात त्यांना खूप स्ट्रेस येतो. म्हणजे त्यांना रुटीन लाईफमध्ये पण बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टींचा स्ट्रेस येतो, की माझं चांगलं नाही आणि दुसऱ्याचं किती चांगलं आहे, या कंपॅरिझनमध्ये ते अडकलेले असतात. तर अशा पद्धतीने जे विचार करतात त्यांचं पण हिलिंग फास्ट होत नाही. आता हे झालं आपल्या रेग्युलर सायकोलॉजिकल चॅलेंजेस, न्यूट्रिशन, तुमचं रुटीन, तुमचं जेनेटिक्स, तुमच्या बॉडीची इम्युनिटी किती चांगली आहे ह्याच्यावर. ह्याच्या व्यतिरिक्त अजून बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्याच्यामुळे हिलिंग फास्ट होतं की नाही होत. त्याच्यामध्ये एक खूप महत्त्वाचं कारण आहे, बऱ्याच लोकांमध्ये ते कॉमन दिसतं, ते म्हणजे ओबेसिटी. जर शरीर खूप जाड असेल तर नॅचरलच आहे की तुमच्या सगळ्या प्रक्रिया स्लो होतात. तुमचं रेग्युलर जे काही मोशन्स आहेत त्या पण स्लो होतात, मुवमेंट्स पण स्लो होतात. त्याच्यासोबत तुमचे जे व्हायटल ऑर्गन्स आहेत, शरीरातले महत्त्वाचे पार्ट, त्या सगळ्यांवर ओबेसिटीमुळे त्या सगळ्यांवर फॅट, अतिरिक्त चरबी जमा झालेली असते. तुमच्या म्हणजे अशा लोकांमध्ये ज्या व्हेन्स, आर्टरीज आहे ह्याच्यावर पण चरबी जमा झालेली असते. त्यांचं कोलेस्ट्रॉल पण जास्त असू शकतं. मग आपण म्हणतो की ज्यांची धमन्या जाड आहेत असं जो म्हणतो, तर त्याला अर्थेरोस्क्लेरोसिस म्हणतात. तर ह्या सगळे ओबेसिटीचे साईड इफेक्ट आहेत. मग ह्या साईड इफेक्टमुळे पण बाकीच्या सगळ्या प्रक्रिया स्लो डाऊन होतात. म्हणजे मेडिसिन देऊन सुद्धा त्याला रिकव्हरी व्हायला खूपच वेळ लागतो. तर हे पण एक महत्त्वाचं कारण आहे. दुसरा खूप कॉमन आजार आहे जो आता आपल्या भारतामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो, तो म्हणजे डायबिटीस. आता हा डायबिटीस सारखा आजार जर एखाद्या पेशंटला कुठल्याही स्किन डिसीज सोबत असेल तर मग त्या पेशंटच्या रिकव्हरीला खूप वेळ लागतो. कारण डायबिटीसमुळे तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स असतं. इन्सुलिन रेजिस्टन्स असल्यामुळे आणि शुगरमुळे तुम्हाला बाकीच्या सगळ्या जे काही ऑर्गन्स आहेत त्यांच्यावर त्याचा इफेक्ट कुठे ना कुठे झालेलाच असतो. तर त्याच्यामुळे जे ॲक्टिवनेस आहे त्या ऑर्गन्सचा तो त्या प्रमाणात दिसून येत नाही. तर त्याच्यामुळे पण रिकव्हरी फास्ट होत नाही. त्याच्यामुळे ओबेसिटी, डायबिटीस हे सगळं नसेल तर मग खूप चांगले रिझल्ट्स येतात. मग याच्यानंतर अजून ह्युमन बिईंगचे हॅबिट्स हा पण एक सब्जेक्ट आहे, की सपोज फॉर एक्झाम्पल सोरियासिस आहे आणि त्या पेशंटला जर स्मोकिंगची सवय आहे तर 100% त्याला ट्रिगर होणार आणि जास्त प्रमाणामध्ये सोरियासिस उलट फ्लेअर अप होणार आणि जे आपण म्हणतो रिकव्हरी ती अतिशय स्लो होते. तर स्मोकिंग आणि ड्रिंक्स ह्या दोन गोष्टी अशा आहे की ते तुमच्या शरीरावर जे वाईट परिणाम करतात तर ते दिसून येत नाही इतके वाईट परिणाम असतात. तर त्याच्यामुळे सुद्धा मग सोरियासिस सारखे आजार लवकर बरे होत नाही. तर तेच म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या गोष्टी आपल्या हातात नाही. जसं फॉर एक्झाम्पल एन्व्हायरमेंटल स्ट्रेस. सोरियासिसचा पेशंट आहे, तो चांगला झालाय जवळपास, म्हणजे झाला बरा झालाय आणि अचानक कुठे थंड वातावरणात गेला आणि 7-8-15 दिवस तिथे राहिला तर त्याच्या बॉडीला जर ते टेम्परेचर सहन नाही झालं तर त्याचा सोरियासिस कम्प्लीट ट्रिगर होऊ शकतो. याला म्हणतात एन्व्हायरमेंटल स्ट्रेस. तर त्याच्यामुळे पण ह्या गोष्टी आहे की हिलिंग झालं आणि आता एन्व्हायरमेंटल स्ट्रेसमध्ये जर गेला तो पेशंट तर मग ते हिल झालेलं परत रिलॅप्स होऊ शकतं किंवा त्याची हिलिंगची प्रोसेस चालू असेल तर ती सगळी स्लो डाऊन होऊन जाते. तर ही सगळी कारणं जी आहेत तर ह्याच्यामुळे काही लोकांची रिकव्हरी फास्ट होते आणि काहींची स्लो होते. तर हे सगळे जी कारणं आहेत ह्या कारणाव्यतिरिक्त तुम्ही पॉझिटिव्ह राहणं खूप महत्त्वाचं आहे. सपोज तुमचं जेनेटिक्स चांगलं नाही आहे, तुमची बॉडी पण वीक आहे, तरी सुद्धा तुम्ही पॉझिटिव्ह राहा, तरी पण हिलिंग चांगलं होऊ शकतं. तर शेवटी आपण जे विचार करतो तसं घडतं. म्हणून मी बरं होणार आहे आणि मला याच्यात रिकव्हरी चांगली होणार आहे असा जर विचार तुम्ही करायला लागलात तर तुमची रिकव्हरीची प्रोसेस खूप फास्ट होते. थँक्यू.